लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरी संबंधी पत्रकार परिषद घेऊन प्रत्यक्ष पुरावे सादर केले। वोट चोरी कशी झाली याचा नमुना सादर करून राहुल गांधींनी बडा धमाका केलाय। कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मतदारसंघामध्ये ज्यांची नावं गायब झाली, ज्यांचा मोबाईल नंबर तिसऱ्याच कोणीतरी वापरलाय आणि नावं काढून दुसरी नावं समाविष्ट केली, या संबंधी पुराव्यासह राहुल गांधी यांनी वोट चोरीचं प्रकरण समोर आणलंय। असं ज्यांच्यासोबत झालंय त्या कर्नाटकमधील संबंधित व्यक्तींनाच राहुल गांधींनी समोर देखील आणलं। विशेष म्हणजे दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांची नावं ही मतदार यादीतून काढण्याचे प्रकार सर्वाधिक झाले असून लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत गंभीर असल्याचं सांगून वोट चोरीच्या मुद्द्यावर आज दुसऱ्यांदा राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान दिलं। एक आठवड्याच्या आत जर मुख्य निवडणूक आयुक्तांनी वोट चोरीविषयी भूमिका स्पष्ट केली नाही तर देशभरातील नागरिक त्यांना वोट चोरीची पाठराखण करणारे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून समजतील। त्यातून ते राज्यघटनेची हत्या करीत असल्याचं सिद्ध होईल। राहुल गांधींनी आज अत्यंत स्पष्ट शब्दात मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट आव्हान आणि इशाराच देताना या वोट चोरीचा मास्टर माइंड कोण आहे याविषयी देखील स्पष्ट इशारा दिलाय। त्यामुळे राहुल गांधी यांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केलेत, यातून काय काय घडू शकेल या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तराने जाणून घेणार आहे। नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर याविषयी तुमचं जे मत आहे ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, राहुल गांधी यांनी आपण विरोधी पक्षनेता आहोत आणि त्यामुळे आपण हे सहज बोलत नाही, सबळ पुरावा हातात आल्यानंतरच आपण बोलतोय असं म्हटलेलं आहे। वोट चोरीच्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी घेतलेल्या या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये खळबळ उडवून दिली आहे। अतिशय जबाबदारीनं बोलत असल्याचं सांगून राहुल गांधींनी देशाच्या निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह उभा केलेला आहे। भारतीय लोकशाही उद्ध्वस्त केली जाते, ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाची मतं वाढवली जात आहेत आणि विरोधकांची मतं कमी केली जात आहेत, ते पाहता देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेलाच आणि विश्वासार्हतेलाच सुरुंग लावला जातोय। हे सांगताना राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्यातील आलन आणि महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात जे घडलं त्याचे पुरावे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उदाहरण सादर केले। आलन मतदारसंघातून 6018 मतदारांची तर राजुरा मतदारसंघातून 6750 मतदार हे यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आता हा प्रकार कसा लक्षात आला ते बघा। आलंदा मतदारसंघातील एका मतदान केंद्रातल्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की त्याच्या काकांचं नाव वगळलं गेलंय। त्यानंतर त्यांनी तपास केला असता शेजाऱ्यानं ते मत वगळल्याचा म्हणजे त्यांचं नाव वगळल्याचं लक्षात आलं, पण शेजारी म्हणाला की असं काही त्यांनी केलंच नाही आणि मग लक्षात आलं की एका वेगळ्याच प्रक्रियेतून हे नाव वगळण्यात आलंय। आता हे झालं असं की आलनमधील जी 6018 मतदारांची नावं वगळण्यात आलीत त्यांच्या नावांनी त्यासाठी अर्ज करण्यात आले, जे की त्यांनी स्वतः ते कधीच केले नव्हते। हे अर्ज एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात आले। त्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक बाहेरच्या राज्यातील होते, जिथं भाजपच्या विरोधातील पक्ष जिंकत होता तिथं असं करण्यात आल्याचं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। बनावट लॉग इनच्या माध्यमातून 12 मतं वगळण्याचा प्रयत्न केला। सूर्यकांत नावाच्या व्यक्तीनं 14 मिनिटांमध्ये 12 मतदारांची नावं वगळली। बबिता चौधरी नावाच्या महिलेचं नावही त्यांनी वगळलं। राहुल गांधींनी इथं मास्टर स्ट्रोक मारला। त्यांनी म्हणजे हे जे सूर्यकांत आणि बबिता चौधरी आहेत ह्या दोघांनाही पत्रकार परिषदेमध्ये सादर केलं आणि दोघांनीही झालेली घटना, ती प्रक्रिया ही सूर्यकांत व बबिता या दोघांपैकी कोणीच केली नसल्याचं त्यांनी सांगितलं। या दोघांसह इतर मतदारांना राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये हजर केलं। विशेष म्हणजे ही नावं काढण्यासाठी पहाटे 4 वाजता 36 सेकंदाच्या अंतरानं 2 अर्ज भरले गेले। अर्ज भरण्याची वेळ आणि त्यासाठी लागलेला वेळ यावरून हा फ्रॉड किती लेवलपर्यंत असू शकतो याची कल्पना येते। राहुल गांधी यांनी म्हटलंय की ही वोट चोरी काँग्रेस पक्षाबरोबरच विरोधी पक्षांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये झालेली आहे। राहुल गांधी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांनाच टार्गेट केलंय, परंतु त्याचं कारणही त्यांनी सांगितलेलं आहे। कर्नाटकमध्ये या प्रकरणाची चौकशी गेल्या 18 महिन्यांपासून सुरू आहे आणि तिथल्या CIDनं या 18 महिन्यात निवडणूक आयोगाला 18 पत्र लिहिलेली आहेत।
त्यामध्ये त्यांनी हे अर्ज जिथून भरले तिथला IP ॲड्रेस, ते ठिकाण आणि अर्ज भरल्यानंतर आलेला OTP ते नेमके कुठं गेले याची माहिती मागवली. पण निवडणूक आयोग जो आहे तो ही माहिती देत नाहीये. ही माहिती न देण्याचं कारण स्पष्ट आहे. जरी माहिती मिळाली तर त्याच्या आधारे हे सगळं कुठून केलं जात आहे हे उघड होईल. यातून एक बाब लक्षात येते. कर्नाटकमध्ये फेब्रुवारी 2023 मध्येच या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं म्हटलंय आणि सप्टेंबर 2025 मध्ये कर्नाटक CIDनं निवडणूक आयोगाला शेवटचं पत्र म्हणजे 18वं पत्र लिहून माहितीची मागणी केलेली आहे. एवढं होऊनही पत्राला उत्तर मिळत नाही. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातली राजोरा जो मतदारसंघ आहे तिथले काँग्रेसचे जे उमेदवार आहेत सुभाष धोटे आणि शेतकरी संघटनेचे उमेदवार वामनराव चटप यांनी देखील या मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचं म्हटलंय. तर हा थेट भारताच्या राज्यघटनेवर हल्ला असल्याचं सांगून राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना वाचवणं बंद करावं असं म्हटलेलं आहे. आठवडाभरात निवडणूक आयोगाने यासंबंधी सर्व माहिती जाहीर करावी, अन्यथा ज्ञानेश कुमार घोटाळेबाजांना वाचवत असल्यावर शिक्कामोर्तब होईल असा सज्जड इशाराच राहुल गांधींनी दिलाय. मंडळी, राहुल गांधी तयारीनिशी वोट चोरीबद्दल बोलतायत. त्यांनी सादर केलेली माहिती, संबंधित पुरावे हे जर नाकारायचं असेल तर निवडणूक आयोगाला पुराव्यानिशीच माहिती सादर करावी लागेल. केवळ कारवाई करूची भाषा करून चालणार नाही. निवडणूक आयोग हे घटनात्मक पद आहे. लोकशाहीमध्ये पारदर्शकपणे निवडणूक होणं अभिप्रेत आहे. लोकांनी लोकांसाठी निवडलेलं खरं सरकार सत्तेमध्ये येणं अपेक्षित असतं आणि ते केवळ पारदर्शकपणे निवडणूक झाली तरच शक्य आहे. अन्यथा अशा पद्धतीनं निवडणूक झाली आणि त्यावर आक्षेप नोंदवले जात असताना त्याविषयी काहीही स्पष्टीकरण न करता केवळ उडवाउडवीची उत्तरं द्यायची आणि केलेले आरोप हे खोटारडे आहेत असं म्हणायचं तर लोकशाहीची ती मोठी थट्टा ठरेल. त्या माध्यमातून खरं म्हणजे लोकशाहीची हत्याच होईल. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून Xवर पोस्ट करून राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. त्यात कोणी अशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये फेरफार करू शकत नसल्याचं म्हटलंय. आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी वोट चोरीविषयी येणाऱ्या काळामध्ये ते मोठा खुलासा करणार असल्याचं जाहीर केलं. या वोट चोरीचा मास्टर माइंड कोण आहे? मोदी, शहा की अन्य कोणी? हा प्रश्न आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा राहुल गांधी यांना विचारला तेव्हा लवकरच पूर्ण पुराव्यानिशी हे सत्य देशासमोर आपण आणू आणि त्यावेळी मास्टर माइंड देखील देशाला कळेल असं सूचक वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. सध्या त्यासाठीचाच पाया रचण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले. आता तो हायड्रोजन बॉम्ब पडल्यानंतर कोण कोण त्याच्यामध्ये होरपळणार आहे की भाजपच्या म्हणण्याप्रमाणे तो फुसकाच बाहेर निघणार आहे हे लवकरच आपल्याला समजेल. आणि त्यानंतर मात्र देशातील राजकीय जी लढाई आहे ती एक वेगळीच दिशा घेईल की काय अशी शंका मला वाटते. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.